आलोय कोल्हापुरातील पन्हाळ किल्ला बघायला. 2 दिवस झाला प्लॅन करायला तो घरात बसून. घरात जरा निवांत होतो, त्याच्यामुळं म्हटलं जरा पन्हाळ किल्ला बघायला जाऊया. सांगलीपासून 1-2-1.5 तासपासून निवांत आलतो. जरा ऊन लई लागलं तर म्हणून जरा निवांत सावली थांबली तर हे बघा असं आली जवळच. आता छोटीशी घाट आहे येतं, ते घाट जरा पूर्ण करायचं. पूर्ण करून जाऊन जेवढं मला माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो. त्याच्या पलीकडं कसं मला आणि चुकीचं काहीतरी सांगायचं महाराजाबद्दल आणि ते मला योग्य नाही वाटत, तर स्थानिकांना पण विचारूया, बघूया, पहिला आनंद घेऊया की कसं आहे काय. त्याच्या पलीकडे बघूया, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो. ओके बाय, चला तर जाऊया. चला या दरवाजापासून आत जाऊया. आता वरनं आहेत ना, आतनं एंट्री केलं इथनं बघा. इथनं एंट्री केलं इथनं आता वर जायचं. इथनं हे बघा, जायला वर पायऱ्या आहे. चला बापरे, बघा पायऱ्या, असं वर जायचं. हे कशासाठी असेल काय माहीत नाही आहे, कारण बघायला तर एकदम सुंदर आहे. बघा वरनं नजर ठेवायला असेल हे बहुतेक सैनिकांना. हे बघा, वा मस्त. काय मस्त आहे, काय बोलू, मला काही समजत नाही आता इथं खरं. एकदम मी कोल्हापूरची राजवाडा बघितलो होतो खरं, असं पहिल्यांदाच बघायला लागलो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच असं हे बघायला लागलो. मी बघा राजा काहीतरी जागा काहीतरी असेल. तिकडं आत प्रवेश बंद आहे बहुतेक, नाही वाटतं आता. वाव, ते ब्लॉक कसं बसवलेलं असेल बघा, ते दगडाची. काही दगड तिथून सरकलेलं आहे लिवायचं मात्र सोडत नाही ते कुठे पण. हे बघा, खाली तळ काय तर आहे इथं. वा, इथं खाली पाणी आहे. इथं त्या पाण्यात मासा आहे बघा. हे बघा, वाव, पाणी एवढं भारी आहे का नाही इथं, एकदम खालचं सगळं दिसायला, एवढं स्वच्छ पाणी आहे. बघा मासा आहे तिच्यात, एवढं स्वच्छ पाणी आहे ना, आणि त्याच्यात आणि घाण केलं तिथे बघा, बॉटल वगैरे.
मित्रांनो असं करू नका रे. आपले राज्यांचे एवढं तर केले त्यांनी, तुम्ही तेवढं निदान कचरा तर करू नका. खरं एवढं घार आहे ना, मला पाणी कुठून येत असं हेच समजत नाही मला. वाव, हे बघा हे. एवढं घार आहे ना, येशी पण ह्याच्या पुढं येशी पण लाजल ह्याच्या पुढं, असं एवढं मस्त घार आहे इथं. चला दुसरी पॉईंटला जाऊया. चार्ज कमी आहे, थोडं थोडं शूट घेऊया.